आणि माहिती मंगल कृष्ण परमात्मा काय बोलतात, ओवीच्या द्वारे काय सांगतात, गीतेचं महत्व कसं पटवून देतात, वेदाची महती कशी सांगतात. हा संसार सागर कधी कठीण आहे, त्याला तरुण जाण्यासाठी ज्ञान मोक्ष मार्ग हा सुलभ आहे आणि तो मी गीतेच्या द्वारे तुला देतो. हे वर्म जेव्हा बुद्धीला कळतं ना गीतेतलं, त्या क्षणी इतकी जागी होते आणि मी देह नाही आणि खोट सुख मला लागत नाही. खऱ्या सुख वाचून मला मुक्ती नाही किंवा मुळे मला शेवट चांगला नाही. मला जेव्हा जन्मालाय आणि मी जर जीवात्मा आहे तर मला परमात्माच आहे अशी अनुभूती घ्यायची. मग मी जर जीवात्मा आहे तर मी येऊन जन्माला येऊन काय करायचं? माझा उद्धार कसा होईल? मला कोण तारतील? देव, संत, गुरु? हा, तोच देव संत रूपानं श्रवणाच्या माध्यमातून गीतेच्या बोधाच्या द्वारे जीवाला उद्धार करून देतो. उद्धार म्हणजे आपलं रूप आपल्याला कळतं. उद्धार म्हणजे आपलं सुख आपल्याला मिळतं. उद्धार म्हणजे हा संबंध जातो देहाचा आणि संबंध तयार होतो परमात्म्याचा. अनुभव येतो सुखाचा, मार्ग मिळतो मोक्षाचा, बाध होतो दुःखाचा, साक्षात्कार परमात्म्याचा. हे संत देतात बेटा, देव नाही. म्हणून कुणाचं महत्व काय आहे, कोण काय देतो हे पण आपल्या एवढ्या जीवाला कळत नाही. म्हणून आपण महामूर्ख आहेत. हे कळलं? हो माऊली, आहेत, खरंच आहे. कुणाकडे अपेक्षा करतो हे पोरग सुख देईल, तिचा फोन येईल, याच्याकडून सुख मिळेल. नाही, हे दृश्य, हे जड, हे भौतिक सुख देण्याला पात्रच नाही. मग अपेक्षा ठेवायची नाही, इतकं तरी गीतेतून कळून घ्यावं. हो माऊली. गीता वाचणं म्हणजे कळाली नाही आणि कळाल्यावर गीता हृदयातून वगळली नाही, बाजूला गेली नाही. हे नीट ध्यानात ठेवायचं. जेव्हा ती कळती की वेद रूपानं कशी गीता आहे, इतकं सुंदर विवेचनाचं भयानक संवाद आहे भगवंताचा अर्जुनाशी. आपण फार दूर आहेत गीतेपासून, भावार्थापासून. अनुभवाचा तर पत्ताच नाही, मोक्ष तर माहितच नाही, बंधन तर कधी टाकलंच नाही, वेदाकडे मन धाडलंच नाही आणि ह्या जडाला कधी बाहेर काढलंच नाही. होते तर खरंय माऊली, चूक आहे का ते? खरंय माऊली. जेव्हा तेव्हा ते मन गुरफटत संसारात, व्यवहारात, नात्यात, या संपत्तीत. काय संपत्ती ज्ञानाची खरी. गीता ही संपत्ती आपली, ज्ञान संपत्ती, वैभव आहे तुमचं. हे किती काळ आहे पोरग, घर दार, पैसा दागिनी, काय बाया पागल टपरे, किती क्षण, किती काळ सुख आहे. सुख भोगताना तर सुख लागू देतं का कोणी? नाही माऊली. असंख्य प्रश्न असतात, असंख्य मान घालतं, दुःख करत. कुठं सुख आहे? ज्या सुखासाठी आपण धडपड 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 करतो
बाई म्हणते पोरग झालं सुख लागतंय. कुणी सांगितलं का तुला? सांगितलं कोणी? आता पोरग झालं, आता पोरी झाल्या, आता माझं घर भरलं, हा व्यावहारिक सुख आहे, ते सोडून द्या, मला माहित नाही ते कामात धिंगाणा. नंतर किती दुःख येतं पोरीबद्दल. तो कित्त का ते? नाही माऊली. नाना प्रश्न उभे टाकतात, नाना चिंता सतावतात. कुणाचं काही, कुणाचं काही, कुणाचं काही, कुणाचं काही. रिकामा ताप जीवाला बाई. खरंच आहे. रिकामे भन सुख संताच्या जवळ, सुख ग्रंथाच्या द्वारात, सुख वेदाच्या घरात. कळावं तेव्हा हे बाजूला जात. बरं तितकं बरं वाटत. तसं सासू जाते लेकीच्या घरी, जावयाचं वैभव बघायला. स्त्री म्हणते तिची, म्हणते ती आपलं काय, आपलं पोरग आपलंय. हो माऊली. तिला बरं वाटतं, पण हे तिचं आहे. तसं हे सुख विषयाचं आहे, आपलं नाही, पोराचं नाही. पोराचं वैभव माझं आहे आणि जावायचं वैभव पोरीच आहे. इतकं जरी कळालं, खूप धन्य झालात तुम्ही. दृष्टांतातून बर का, सिद्धांत कोणत्या खड्ड्यात आहे अजून. हो माऊली. दृष्टांत तरी कळावा, सिद्धांत मग कळल तेव्हा कळल. हा दृष्टांत आहे. इकडून सिद्धांताकडे यायचंय की तुझ्या लेकीच आहे पण लेक तुझी नाही. सुख विषयाच आहे पण ते खरं नाही. अगदी माऊली. साष्टांग एक मिनिट त्या बाईची लेक आहे का? त्या पोराला देऊन टाकली ना. हो माऊली. हो सुट्टीच आहे का तुझे? उगाच तोंडाला पाणी आणते, नीट निघ बाहेर. आपलं तसं विषयाचं सुख आणि देहाचं सुख तुझं आहे का? नाही. खरं सुख त्या परमात्म्याच्या ओळखीत आहे, खरं सुख संताच्या संगतीत आहे, खरं सुख वेदाच्या द्वारात आहे, खरं सुख गीतेच्या घरात आहे. बाकी कुठं नाही. तुम्ही मान्य करा नाही तर न करा, तुमच्यावर डिपेंड नाही. मी वेदावर डिपेंड आहे. तुम्ही मान्य करा म्हणजे मला कळालं, चांगलं वाटलं, असातला विषय नाही, ते बरं आहे. तुमच्या मान्याला कोण मान्यता करत? तुम्हाला आतापर्यंत विषय भेटले की सुख आहे, प्रपंचात आटला की सुख आहे नाही, अज्ञान आटलं की सुख आहे, संत भेटले की सुख आहे, वेदांत नद्यात थांबला की सुख आहे, आणि परमार्थासाठी जीवन खर्च केलं तर सुख आहे. घराकरता जीवन खर्च केलं तर माती माती. हमेशा सांगते तुम्हाला मी, जी बाई संसारात अडकली शेंडी सगट, ती गेली चिखलात, वाया गेली, भरून बुडात गेली. भरली चिखलानं शेणात. आपलं वाक्यच हे आहे, पटव या न पटव. अति संसार अति दुःख आहे, अति परमार्थ अति सुख आहे. घ्या पटलं तर, नाही तर टाका बाजूला. आमची वाणी हीच आहे, परखड आहे. माय काय माय गेली बुतापाशी, हरी नाही मुखाशी आणि मुडा बरं आहेत आम्ही. थोडं हरी येत नाही, कळणं तर लांब आहेत. कोण आहेस तू? ऐकली भाषा परखड. हो माऊली. हो माऊली. आणली तरी जोडी संतान तरी कळतं का जीवाला? नाही कळत. नाही कळत. नाहीच कळत. जन्मून मरेपर्यंत फक्त विषय सुख, जन्मून मरेपर्यंत फक्त संसार आणि धन कमवायचं. आणि ज्ञान कधी कमवतो बाप्पा? धन कमवलं लोकांची भरती, ज्ञान कमवलं संताची आरती. साष्टांग दंडवत माऊली. मग सुख आहे का? तुझं काय आहे? तू किती पळ कुत्र्यासारखा आणि करते कमीत, हा
फक्त एक. आपण बसू तिथं आणि एक आपल्याला कमवणार. तू आहे किती करते ते मरमर, त्याला काय काम? उचल्यापासून पळत ते पुढी करणार तेच आहे. आणि तू त्याला बघत करताना अवघड आहे बेटा. रीत कमी करून हातात काय? आता तुरी आणि भटणीला मारी. हो माऊली. काही प्रपंचात किती अभ्यास केला तर थांबत नाही, पण परमार्थात अभ्यास केला तर भगवंत आपल्याला सोडित नाही. इकडे अभ्यास इकडे अभ्यास. हो भगवंत सोडतच नाही. हे सोडित नाही ते भक्ताला. धावून येतं खटाखट 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 पटापट येतं ते, त्याला करमतच नाही. नाही तर पण एक सांगते तुम्हाला, प्राणातून मनातून जर परमार्थ केला तर संसार तो झेलतो. काही काही टाकतो. म्हणून आधी तिकडे जायचं. आपलं चुकलं आपण आधी संसाराकडं आणि 60 आल्यावर परमार्थाकडं. 60 आणि बुद्धी नाटी, तिच्या कपड्याला गाठी त्या बाईच्या रुद्र गाठी. कळलं का? गाठी कळत नाही तुम्हाला? कशाला कळत? गाठ्यावर बसायचं. हस की, मला हसणं माहित नाही म्हणते. बाबा हसायचं का? हसायचं म्हणते. पण जे हसत का त्याचं हार्ट नंबर 1 असते. हार्ट 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 कळते का? हो माऊली. जे हस्त माणूस जे प्रसन्न राहत त्याचं हार्ट मजबूत स्पंदन करतात. त्याला बोधे त्याला कळतो. खरंच आहे मग प्रसन्न मनाला सगळं कळतं. आनंदात राहावं असावं. चला आपण ज्ञानेश्वरीकडे जाऊ, आपलं चिंतन करूया. मौली ज्ञानोबा काय म्हणजे बघू. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप फळ एक. भावे जे आवश्यक ठाकावे म्हणून. हे असो, तुला बोलणार तर राहू दे, तुला पुढचं सांगतो. काय देवा? हे कांडत्रय तुला सांगतो ना. कांडत्रयात्मक कांडत्रयात्मक हो म्हणजे 3 कांड आहेत. कुणाला? वेदाला. कोणचे कोणचे? कर्म भक्ती आणि ज्ञान. मग हे 3 कांड घेऊन गीता बनली मुखातून माझ्या. मग ते काय सांगते गीता? तुला सांगतो. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप फळ एक. आमची कांडत्रयात्मक ही वेदातून जी रचना झाली ती गीतेत पण आली. आणि ती श्रुती माता गीता आहे. हे गर्जना करून काय सांगते? श्रुती मोक्ष रूप फळ एक. त्या गीतेच्या श्रवणानं चिंतनानं पठनानं तुला मोक्ष देणारे मी असं गर्जना करून श्रुती गर्जना करते. मोठ्या मोठ्यानं गर्जना करते की आमचं फळ म्हणजे मोक्ष आहे. हो माऊली. मोक्षाशिवाय दुसरं फळ देणं माहितच नाही. श्रुती मोक्ष रूप फळ एक. आम्ही एकच फळ देतो. वो भावे जे आवश्यक ठाकावे म्हणून. आवश्यकता गीतेचं चिंतन करावं आणि अज्ञान टाकून आपल्या स्वतःला पाहावं असं ती सांगते. अवश्य चिंतन करा गीतेचं. बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून. बोभाटा गर्जना करून सांगते की तुझं अज्ञान टाकण्यासाठी ज्ञान प्रगट ज्ञान चिंतन कर आणि ज्ञानाच्या द्वारे तुला मी मोक्ष देणारे. आमचं एकच काम आहे, साधकाला आम्ही मोक्ष देतो, संसारिकाला नाही.
जो साधक होणार त्याच्याकडे येतो त्याला मोक्ष देतो. हे गीता सांगते गर्जनाला. भक्त आहे देवाकडे जातो आणि साधक संताकडे जातो, संसारी पैशाकडे येतो आणि पापी पापच करत राहतो. असे नाना वर्ग जीवाचे. साधक संताकडे, भक्त देवाकडे, संसारी विषयाकडे, पापी पापाकडे. खरंय माऊली. फार छान बोलतात. गीतेचं वर्म कळायला फार एक आयुष्य कमी पडतं. एक जल मला एक गोष्ट सांगते. आता बाहेर झालं तर आमचे जुने साधक मिळतात. सॉरी जुने म्हणजे आम्ही त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी आवश्यक चिंतन करावं माऊलीचं. काही गुरुबंधू भेटतात, तुम्ही सांगता ज्ञानेश्वरी, हा बाबा डोक्याच्या बाहेरचा विषय येतो, जमतं तुम्हाला? हा धन्यवाद, नमस्कार. कारण ज्ञानेश्वरीची ओळ फार गहन आहे बेटा. इथे सांगायला त्याचेच मनोगत, त्याचीच कृपा आणि त्याचं आगमन झाल्याशिवाय नाही सांगता येत. आणि ज्ञानेश्वरी 4 वेदाचं भांडार खुल्लं केलेलं आहे. सर्व शास्त्राचं मनोगत सांगितलेलं आहे. जगातल्या ग्रंथाचं स्वारस्य इथं शब्दातून आलेलं आहे. आणि मनाला मुक्तीच्या घरात अर्जुना सगळं संघ जगाला नेलेलं आहे. त्याला गीता म्हणलेले. वाचायला कठीण आहे. तुम्ही तर सांगताय किती कठीण गोष्ट आहे. वाचणं म्हणजे खूप कठीण आहे गोविंद. हो मग ज्ञानेश्वरी काही अशी सहज नाहीये. वाचणं सहज आहे पण त्याचं फल सहज नाही, त्याची अनुभूती सहज नाही. त्या ज्ञानेश्वरीतून निघालेल्या मोक्षाचं फळ भोगायला, चाखायला अंतःकरण तेवढ्याच मानाचं साग्र, तपोमय, वैराग्यमय, अधिकारमय जर असल तर त्या हृदयामध्ये मोक्ष नांदल्याशिवाय राहत नाही. तिथं भगवंत प्रगट झाल्याशिवाय थांबवत नाही. तिथं वेद येतो म्हणजे मोक्ष राहतो. म्हणून चिंतन गीतेचं, वेदाचं, माऊलीचं, अध्यात्माचं करावं. आता बहिरंगाचं थांबावं. कळकळीनं सांगतो आम्ही. पण तुम्हाला पटत नाही कारण तुमचे बुधाड खराब आहेत. तुम्हाला पटतं बहिरंग, 7 दिवस जायचं आणि 8व्या दिवशी यायचं. 7वा 9वा 10वा गंगेवर वसा करीत. आणि आत्मचिंतन कधी, स्वतःची ओळख कधी, मोक्षाचा मार्ग कधी, स्वरूपाची प्राप्ती कधी, वेदाचं रहस्य कधी कधी. आणि बहिरंगातून वेदाचं रहस्य उलगडत नाही. बहिरंगातून गीतेचं वर्म हातात येत नाही. आणि बहिरंगातून आत्मप्रतीती कधीच मिळत नाही. कधी बी नाही. केवळ अंतःकरणाची शुद्धता आणि वृत्तीची पवित्रता. संपला विषय. मग इकडे यायचं. आता मनुष्य तर बहिरंगात ऐकत दिसतो तर ह्या जन्मात तुला मोक्ष नाही. लिहून ठेव बॉन्डवर. म्हणून बहिरंगानंतर अंतरंगात यावं लागतं आणि संतांच्या संगतीत राहावं लागतं आणि सर्वांना हृदयामध्ये न्यावं लागतं आणि स्वतःच आत्मचिंतनामध्ये मनाला दंग करावं लागतं. देहभावातून बाहेर यावं लागतं. जडाला टाकून द्यावं लागतं. वैराग्यामध्ये नाचावं लागतं. विवेकाला बघावं लागतं. श्रवणामध्ये जगावं लागतं आणि वेदामध्ये थांबावं लागतं. संताला शरण जावं लागतं आणि ओवीच्या शब्दाचं रसपान करावं लागतं. तेव्हा ज्ञानामृत घेऊन मोक्षाच्या घरात नांदता येतं. नाहीतर बहिरंगात काही माती मिळत नाही. साष्टांग दंडवत माऊली. पुरुष तर बहिरंग ऐकायचं ते पत्ता काय गवरते रिकाम भनभन. आता करा नाही, आता जाना. आता बना, आत्मरूप बना.
तपस्या केली तिकडे गेला आणि तू कर. ते ऋषी आला आणि त्याला पोरण त्याला ह्याला दिली त्याला दिली आणि तुला बी लेकर आहेत ना आणि त्याला बी येत. मग त्यानं तप केलं तर बी करा. त्यांचं तप कर ऐकते तू. कळते का? हो माऊली. मग स्वतः तपात या ना. तपात यांचं पात्र अनुभूती घ्या आणि जीवन मुक्त बना. त्यांना केलेलं कवर ऐकते बाई तू. त्याला करा वाटत नाही का? म्हणजे फक्त ऐकायची इच्छा. कुणी काय केलं कुणी काय केलं. त्याच्या दुकानामध्ये भांडवल कोटी टाकलं आणि त्यानं अब्ज कमवलं. तुझं दुकान तरी कामच आहे. तुझ्या दुकानात टाकणं कोटी. हो माऊली. त्याच्या दुकानात कोटी आणि ते धंदा चांगला आहे आणि तिथं गिराईक लई आहे आणि त्याच्या पास मध्ये दुकान आहे. तुझं तुझं काय कळावं. त्या अंतरंगामध्ये श्रवण कसं कळ आपल्याला भगवंताकडनं येतं. ते बहिरंग फक्त मन काढत वृत्तीला स्थिर करत. तिथं पुण्य होत इथं अज्ञान जात. हेच कळायला पाहिजे. अकलीचे कांदे नुरुस तर बहिरंग आम्हाला तेच आवडतं. तिथंच मन मग शेवटपर्यंत बस तिथंच. थोडी तरी माइंड असावं की अंतरंगात जाऊन हे महान ग्रंथ लावून अंतरंगात जाऊन असे महान ग्रंथ बुद्धीला देऊन आपण आपल्या स्वरूपात राहावं, जीवन मुक्त व्हावं, ज्ञानमय जगावं आणि अज्ञानातून निघावं, वृत्तीला सोडावं, देहभावाला झाडावं, आत्मरंगात रंगावं आणि बोधाच्या गुलालाला उडवावं. कळतच नाही. त्यानं बोलायचं कथा सांगायची नाही ऐकायची. मनुस तर ऐकते काय पाठ लागेल त्याला तुला बी ऐकून ऐकून पुढे चल की आता. येड्याचा बाजार पिसाचा शेजार पागल केलं त्या महाराज लोकांनी. पब्लिकला पागल करून टाकले. चला कुठं चला इथं सांगा बसून जागे ठेवायचे. आज माझे साधक माझ्या सोबत आहेत. 18वा अध्याय संपत आला. एक एक हृदयामध्ये बसवली. कमी कळाल जास्त कळाल पण पूर्ण ग्रंथाची सेवा घडली. सांगा घडली की नाही? हो माऊली घडली ना. हो सांगा घडली की नाही? 700 श्लोकाचा आपण सुंदर विवेचन केलं. 9000 ओव्याच्या शब्दात मन आलं. सांगा कोणता महाराज करून देते एवढं? दाखवा ना. नाही माऊली. आणि एक एक श्लोक हृदयात घेतलाय आम्ही. कमी कळ जास्त कळ पण सेवा तर झाली ना. हो माऊली. इथं एक अभंग ऐकायचं तिथं एक ऐकायचं तिथं ते दुसरंच पुराण इथं हेच वरण इकडं पुराण काय हे ग्रंथ लावून घ्या ना. सुरूपासून शेवटपर्यंत साधकाच्या हृदयात ग्रंथाची ठेवण लावण करावी. त्याला गुरु टुरु काय म्हणायचे म्हणावं. बाजार सगळं डोकं खराब होतं आमचं. त्यात नीट द्या ना तुम्ही. मोक्ष रूप पळे का ओ भावे जे आवश्यक टाकावे म्हणून तयाचे साधन ज्ञानेसी वैर करी जो प्रति दिवशी तो अज्ञान वर्ग सोडशी प्रतिपादिजे. त्या ज्ञानाचं वैर करणारा रोज प्रतिपद दिवशी त्या ज्ञानाचा टिंगला करणं, नाव ठेवणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं. का बरं असं वर्णत ते? कारण तो अज्ञानी पाप वर्ग आहे. त्या ज्ञानी आणि ते पापी आहे. तो ज्ञानाची निंदा रोज करतो. अशा अज्ञानी आणि पापी लोकांचं वर्णन 16व्या अध्यायात केलं. टिंगटॉंग कळालं का? हो माऊली. ऐका समज आहेत ना असे रिलही आहेत असले नाव ठेवणारे चांगल्या लोकांना. तू काय केलं रे सांग बरं खरं सांग. देवापासून उभा टाक तुझे मायापाशी उभा टाक आणि आयुष्यामध्ये किती परमार्थ केलास सांग. किती शास्त्र शिकले सांग. तुझ्या आयुष्याचा काळ भगवंतासाठी किती दिला सांग.
आणि मग बोल ज्ञानी लोकाला, परमार्थिक लोकाला. म्हणून मौन लिहून ठेवलं आम्ही नाही सांगत की प्रति दिवशी जे ज्ञानी लोकांचं टिंगला करतात, निंदा करतात, त्या अज्ञानी लोकांचं वर्णन 16व्या अध्यायामध्ये केलंय. आता कळालं लोक टिंगला का करते, चांगल्या परमार्थिक लोकांना का बोलते टच. आता समज में आ गई बात. चला पुढे चला. मौन लिहून ठेवले, त्याच्यात काय नवले ते बोलणार चांगल्या लोकांना. कामच त्यांचं अज्ञानी लोकांचं ती सांगते का, तिचं लोक फायदा होत का, आणि एवढे लोक सांगून गेले, लोक सुधारले का? तू सुधार ना, लोक सुधारलं का न सुधारू? अवघड रे बाप्पा. तोची शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी झिनावा, हा निरोप तो 17वा तोची शास्त्राचा बोळावा. त्या शास्त्राचं साह्य घेऊन त्या अज्ञानी लोकाला जिंकावं, त्यांचं असं खराब बोलणं बंद करावं, असं पण देव बोलले. उत्तर भेटलं बाप्पा आज. बाबा बाबा अशा लोकांना शास्त्राचा अध्याय घेऊन असं सांगून त्यांना जिंकावं. हे माझ्या खड्ड्यात तिकडे जिंकणं आम्हाला होत नाही, ते होत नाही देवा. तुम्ही जिंकवा ते नीट करा, तुम्ही आम्ही नाही करू शकत. घेऊन वैरी जिनावा, त्याला जिंकावं. बर, हा निरोप तो 17वा अध्याय येत. अशा लोकांना पण शास्त्राचा आधार घेऊन बोलावं आणि त्या वैऱ्याला जिंकावं. तुम्ही जिंका देवा, आम्ही नाही जिंकू शकत. ऐसा प्रथमा लागोणी 17वा लानी करुणी, आत्मनिश्वास विवरोणी दाविला देवे. अशा प्रकाराने प्रथम अध्यायापासून काय म्हणते भगवंत, पहिल्या अध्यायापासून 17 अध्यायापर्यंत आत्मनिश्वास विवरोणी, माझ्या श्वासातून जो वेद निघाला त्या वेदाचं मी काय केलं, विवरण केलं, चिंतन केलं. दाविला देवी, माझ्या श्वासातून जो वेद प्रगट झाला त्याच मी वर्णन केलं. त्याला गीता हे नाव दिलं, आधी वेद नाव दिलं, आणि त्या वेदातून पुन्हा मी गीतेला प्रगट करायला तुझ्या समोर आलो, असं भगवंत अर्जुनाशी बोलले. बोललेल्या दाविला देवे. तया अर्थ जाता अशेषा, केला तात्पर्याचा अवंका, तो हा 18वा देखा कलशाध्याय. तया अर्थ जात अशेषा, एका अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये मी आणि अर्जुनाशी काय संवाद केला, संपूर्ण अध्यायातला अर्थ, सार, तात्पर्य 18वा अध्याय सांगितलं आणि सार इथं आणला, म्हणून त्या अध्यायाला कळस अध्याय नाव मी दिलं. तिथपर्यंत आपण आलो माऊली. खरं काय कृपया मी म्हणलं ना, माझे साधक कसे असं, पण पहिल्या ओळीपासून माझ्या सोबत आहेत. कमी कळ जास्त कळ पुढच्या कळत, त्याचं पुण्य कोटी कोटी गुणात, ह्याचं पुण्यच कोटी अब्ज खरं घेऊन तरी पुढे जन्मामध्ये संत भेटून तिथं मुक्त होईल. देवळ कुंडात नेईल माझ्या साधकाला, तिथं मुक्त करा. इथं त्याने प्रयत्न कमी केले, कष्ट कमी केले, कारण आयुष्य लोक अभ्यास करत नाहीत. मला माहिती आहे, मला आता आहे का कळस अध्याय. एवं सकळ सांख्य सिद्धो, एवं सकळ सांख्य सिंधू. सांख्य सिंधू तत्वज्ञानाचा सागर आहे बाबा. सांख्यशास्त्र जिथं सांगितलं तो तत्वज्ञान आहे, वेद आहे, आणि हा वेदाचा समुद्र आहे. श्रीमद भगवत गीता प्रबंधो, हा औदार्य अगळा वेदो मूर्त जाण. हे तत्वज्ञानाचा समुद्र असणारा, त्याच्यामधून ही जी श्रीमद भगवत गीता प्रबंधो, त्याच्यातून जी गीता बाहेर काढली,
हा अवधाय अगळा वेदू मूर्त झाला. हे एक रूप बाहेर काढलं गीतेचं, ज्यामुळे तुला मी सांगायला बोध वेदाचा, हे रूप गीतेचं आणि बोध वेदाचा हा प्रसंग तुझ्या माझ्या महाभारतात घडणाऱ्या आता अनुभवाचा पुढे महाभारत घडणार आहे. पण मी ते काय थांबवलंय आणि तुला मी गीता बोलायलो, ही वेदातून आली आहे. माऊली म्यूट झालं, म्यूट झालंय. म्यूट झालं. की गीता म्हणजे वेद आहे आणि सिंधू म्हणजे हा ज्ञानाचा सागर आहे. आणि ती तुला सागरातून ही गीता काढून तुला ह्या प्रसंगात तुला ज्ञान द्यायलो मी. युद्धाचा प्रसंग पुढे, पण त्याच्या आधी तुला सावध केलंय म्हणून तुला युद्ध करता आले. तर गीता सांगितली नसते तर अर्जुनाने युद्ध केलंच नसतं, पळून गेला असता, अधर्म कायम राहिला असता, दुर्योधन मेला नसता, दुःशासन संपला नसता, ते द्रोणाचार्य भीष्मा तिथे पडले होते, मग त्यांना बी मारायचं होतं. पाठवे गेले अधर्माकडून. असतात गुरु पण अधर्म आहे, असतात इच्छा मृत्यू पण अधर्माकडून आहेत. भीष्मा तपोमय, इच्छा मृत्यूचं वरदान, पण त्याला पण मारलं युद्धात. स्वतःच्या इच्छेने मरू दिलं नाही, ठेवलं काट्यावर बाणाचे. एवढी तपस्वी भीष्म, पण त्यांना सुद्धा त्यांचं रक्त त्या पृथ्वीवर सांडावं लागलं. पण तेच बोलले, मी ह्याच अधर्माचं अन्न खाल्लंय, ते रक्त मी 6 महिने खाली टाकलंय, आता मी शुद्ध झालोय, मी माझं गमन करायलो. त्या दिवशी त्यांना देह सोडलाय. हा सत्य, सत्य त्रिवार सत्य. म्हणून अधर्माच्या संगतीत राहूच नाही, अधर्माला प्रेम करूच नाही, आणि अधर्माचा नाश केल्याशिवाय भगवंत थांबतच नाही. पण अधर्माच्या मार्गावर राहू नये. धर्म म्हणजे परमार्थ आहे, अधर्म म्हणजे हे बाकीचे. कलियुगात काय सगळं अधर्मच आहे की. धर्माच्या रस्त्याला लोक त्याच्या टंगड्या वरतात, त्याला मारतात. आम्ही चांगलं म्हणते त्याला खराब म्हणते. परमार्थ न करणारा चांगला, मग आम्ही चांगलं वागतोच ना. चांगलं वागणं म्हणजे त्यांनी स्वीकारले का तुला घरी टाळके आहे? का तो अवघड आहे, फार कठीण आहे. आजकालच्या कलियुगातल्या लोकांना बोलणं फार कठीण आहे. म्हणून आपण साधक झालो, आपलं सार्थक झालं, कल्याण झालं. आपण श्रवणात आलो, आपलं जीवन सफल झालं. म्हणून श्रवण करावं, रोज नित्य श्रवण असावं, पठण असावं, मनन असावं, आत्मचिंतन असावं, अभ्यास असावा, वैराग्य असावं, आपल्या परमार्थाची वाढ असावी. आता असं धंद्यामध्ये माणसाला नोटाची गोल्डाची वाढ पाहिजे. कमवतात बिचारे, त्याच्या प्रार्थनेनुसार त्यांना मिळतं, पण ते धन दुसऱ्याचे, त्याच्यात वाटे करे. तुझं काय माथे दगड नाही. कोणी म्हणते बाबा माझा हिस्सा, अरे गमा आहे तो रिकामी कंबळी. तिकडे मी हिस्सा म्हणते, इकडे मी हिस्सा म्हणते. इकडे एका ठिकाणीच बसते कुठतरी, इथं मी म्हणते मी इथं बी डबल ढोलकी. अरे हिस्सा. चला सध्या अर्थात केला तात्पर्याचा अंकात 18वा झालं. एवं सकळ सांख्य सिद्ध सिंधू श्रीमद भगवद्गीता प्रबंध सकळ सांख्य सिंधू
तत्वज्ञानाचा समुद्र आहे गीता वेद म्हणजे. ऐका, श्रीमद भगवत गीता प्रबंध, हा ही जी गीता आहे ना, तत्वज्ञानाच्या समुद्रातून बाहेर काढली. अवधारे अगळा वेदो, इतकेच अवधारे म्हणजे मोठेपणा, उदारपणा, प्रेमळपणा, मोक्ष देणारी गीता ही एक वेगळीच आहे. पण ती वेद तत्वज्ञानाच्या समुद्रातून बाहेर काढलेली एक छोटीशी गीता आहे. 700 श्लोक. वेद म्हणजे हजारो श्लोक, लाखो श्लोकाचा सार म्हणजे गीता आहे. तत्वज्ञानाचा अगर म्हणजे गीता आहे. मोक्षाचा कलश म्हणजे गीता आहे. सुखाचं रूप म्हणजे गीता आहे. आत्मत्वाची प्रतीती म्हणजे गीता आहे. मी कोण कळतं म्हणजे गीता आहे. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर शब्द आले खरंच. पुन्हा ढवल येत नाही तर ना त्याच्यामध्ये रावटतं चिंतनात. त्या स्पंदन फक्त राहावेत. तेव्हा ठप्प व्हावा, वृत्ती एकदम ठप्प व्हावी. ती तन्मय व्हावी हरीमध्ये, तदाकार व्हावी स्वरूपामध्ये, अभिन्न व्हावी तत्वामध्ये आणि सुखात जावी. त्याला म्हणा परमार्थाचं उच्च टोक. तिने सुखातच राहावं. सुख काय तिने भोगावं. त्याला वेद म्हणावं. वेद, वेदाच्या चिंतनात वृत्ती भगवंतामध्ये लीन होती. श्रवणामध्ये ती राम होती. अध्ययनामध्ये ती देहातून अलग होती आणि चिंतनामध्ये चिन्मय होती आणि या ज्ञानानं मुक्त होती. वृत्तीमुक्त होते. देह नाही. हा जड भस्म होतो. वृत्ती राम होती, हा भस्म होतो. हे कळायला पाहिजे रोज. हा अग्नी जाणार आहे आणि मन राम होणार आहे. मी कोण हे मलाच कळणार आहे आणि बुद्धी ब्रह्मरूपामध्ये अलग एकरूप होणार आहे. हे श्रवणाचा अपरंपार फल आहे. समजत नाही आपल्याला, समजत नाही. हे अग्नीचं भक्षण आहे. पण संत रक्षण करणारे, ब्रह्मविद्या हृदयाच्या कप्प्यात टाकणारे, जीवाला मुक्त करणारे, वृत्तीला रामाकडे नेणारे आणि बुद्धीला ब्रह्मरूपता देणारे ते संत माझे प्राण आहे. रामकृष्ण अष्टांग राम राम बाई साष्टांग दंडवत माऊली. कमीत कमी आजकालच्या की मी काय करते, काय वागते, माझं काय चुकतंय, मी कुठं पुढते, मी कोणाचा संबंध करते, माझा संबंध मी का सोडते, माझा संबंध रामाशी आहे, माझा अनुभव आत्मत्वाशी आहे, माझा ऐक्य स्वरूपाशी आहे आणि मी देहाशी काय करू. हे माझं नाहीये आणि मी पण नाहीये, तर ऐक्य पण नाहीये. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर. त्याचा संबंध टाकण्यासाठी श्रवण आहे, मी कोण करण्यासाठी बोध आहे आणि आत्मरूपाशी समरस होण्यासाठी मोक्ष आहे. म्हणून तिथं समरस व्हायचंय परमात्म्याशी, तदाकार व्हायचे तत्वाशी, अनुभव घ्यायचा आहे, भवातून निघायचंय, या भेदाला टाकायचंय, अभेदामध्ये यायचंय आणि स्वरूपवान बनायचंय. तद्रूप बनवून त्या तत्वाच्या अनुभवामध्ये सामील व्हायचंय. आता तन्निष्ठ तत्वनिष्ठ त्याला तन्निष्ठ म्हणतात. तद्रूप त्याला भगवंताशी एकाकार म्हणतात. देहावर बुद्धी अलग होती ती बोधानं, तत्वामध्ये येते ती श्रवणानं, मी कोण कळतं ते गुरुनं
आणि त्याचा अनुभव येतो त्यांच्या कृपेनं. रामपदी जावं आणि रामरूप व्हावं. राम रामेती रामेती रमे राम मनोरमे. रमे राम मनोरमे. मनानं रामात रमावं. देहात नाही, विश्वात नाही. रमे राम मनोरमे. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर सांगितलं. रामबाई माहित नाही कुठं ते मंदिरात बघती येडपट. तुझा हृदयात त्या मंदिरात बघ ना, आणि तिथं बुद्धीला रमेव नाही. ती कर उद्बत्ती कर, मग अशी टुई टाकलीचा पता नसते हो आपल्याला. आम्हाला पण धरा, आपल्याला काय राग नाही, लोक नाही. आम्हाला मला पण धरा मध्ये त्याच्यात, आपल्याला राग येत नाही त्याच्यात. कळत नाही माहित नाही. आपण म्हणतो राम रमेती रमेती, ती इकडे तिकडे बघत, 17 विचार करत, मनात चिंता असल्यावर मन रामात रमतवे. तू किती मन रमेती. तू देहातच रमलेलीस, देहातच मिळलेलीस. गीतामध्ये रमेती बस झाली. खरंय माऊली. ती चिंता करते बुद्धी, इकडे तिकडे इच्छिप असते, ती वासनेमध्ये सतत रमती. आणि ती म्हणते राम रमेती. वासना म्हणतात की मग तुझी बुद्धी रामाकडे येईल. मग बुद्धी रामात येते म्हणजे आत जाते. मग ती रामाला ओळखती, रामापाशी थांबती आणि तिला राम कळतो. मग ती राम बनती, मग ती तर रमती, मग बाहेर नाही निघत. त्याला म्हणायचं राम रमेती. राम रक्षा म्हणतात. उद्बत्ती फिरवा, उद्बत्ती इकडं वाचत फिरवा बरं. बुद्धी फिरवा, उद्बत्ती नाही. उद्बत्ती फिरवता येते, पण बुद्धी भगवंता कुठं फिरती? जाते का तिकडे? नाही जातच नाही ती बुद्धी भगवंतापाशी. कर्म ती अविद्या अडवी, ती जाऊ देत नाही. कोण पोराला माझ्याकडे जाऊ देत नाही, प्रेम करू देत नाही. तिचा हक्क, ती म्हणते माझा आहे आता हे. अविद्या म्हणते जी माझ्या हातात आहे, त्याला शिवाकडे जाऊ देत नाही. सून म्हणते ही पोरग माझ्या हातात आहे, जाऊ देत नाही माझ्याकडे, कोणत्याच भावात नाही. तिथंच तू तुझ्यापाशीच. गाण टाकलाय तुला, नको ते मला, दान दिलंय तुला, सांभाळ त्याला. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर माऊली. हो माऊली, खरंच तत्वज्ञानाचा समुद्र, ज्ञानाचा सागर म्हणजे वेद, आणि त्यातून ही गीता बाहेर काढली भगवंताने. हा बोध वेदाचा आहे, हे रूप गीतेच आहे, ते श्लोकातून बाहेर आले. आणि हा प्रसंग महाभारताचा आहे. हा सागर ज्ञानाचा आहे, हा वेदाचा सागर आहे. त्यातून हा तत्वज्ञानाचा दिवा म्हणजे गीता ती बाहेर काढली. आणि त्यात 18वा अध्याय म्हणजे मोक्षाचा कळस आहे. हे सुखाचं रूप आहे, ही आत्मत्वाची प्रचिती आहे. इथं मी कोण कळत. वृत्ती हरीमध्ये तन्मय होते, स्वरूपामध्ये तदाकार होते, तत्वाशी अभिन्न होते, देहातून भिन्न होते. तो जीव सुखात जातो, सुखरूप होतो. हे परमार्थाचं उच्च टोक आहे. ते खरं सुख भोगावं, त्या सुखात राहावं आणि त्यालाच वेद म्हणावं. चिंतनात चिन्मय व्हावं, अध्ययनात देहातून वृत्ती अलग व्हावी, चिंतनात चिन्मय व्हावी, ज्ञानानं मुक्त व्हावी. तेव्हा जळ भस्म होतं आणि वृत्ती राम होते, ते मन राम होतं. असं मन हे राम होणार आहे. मी कोण हे इथे कळणार आहे. वृत्ती ब्रह्मरूपात एक होणार आहे. हे श्रवणाचं अपरंपार फळ आहे. संत हे रक्षक आहेत, अज्ञानाचे भक्षक आहेत, ब्रह्मविद्या हृदयात टाकणारे आहेत आणि जीवाला मुक्त करणारे आहेत. वृत्तीला राम करणारे आहेत, रामाकडे नेणारे आहेत. ते संत म्हणजे माझे प्राण आहे. ऐक्य स्वरूपाशी संबंध हा आत्मत्वाचा आहे, देहाशी नाही. आत्मरूपाशी समरस व्हायचं म्हणजेच तोच मोक्ष आहे. परमात्म्याशी तदाकार व्हायचं, तत्वाशी एकरूप व्हायचं, अनुभव घेऊन भवातून निघायचं.
भेदाला टाकून अभेदात यायचं, स्वरूपवान व्हायचं, स्वरूप बनून तत्वात तन्निष्ठ राहायचं. तत्वनिष्ठ म्हणतात. भगवंताशी एकाकार व्हायचं. श्रवणानं तत्वात येता येतं, बोधानं मी कोण कळतं. आणि अनुभव हा गुरुच्या कृपेनच येतो. गुरुच्या कृपेनच रामपती जाता येतं आणि रामरूप होता येतं. मनानं रामात रमावं, देहात विश्वात रमू नये. त्या हृदयाचं मंदिर व्हावं आणि त्या हृदयात रामाला पाहावं. तिथं बुद्धीला एकरूप करावं. त्यालाच म्हणतात राम रामेती रामेती रमे रामे म्हणून. म्हणजे तेव्हा राम कळतो, तेव्हा बुद्धी त्याला पाहते, तिथेच थांबते, तिथेच रमते आणि तिथून मग ती बाहेर येतच नाही. ती त्याला म्हणावं राम झाली. साष्टांग दंडवत माऊली. खरंच हा मोक्षाचा कळस आहे 18 हातात. ऐक ना तू, राम रमेती रमेती, कुठं रमते राम बुद्धी रामात? इतकं तर रमे राम मनोरमे. हे मन रामातच रमलं पाहिजे आणि तिथंच थांबलं पाहिजे. रामाचा स्पर्श झाला पाहिजे आणि मन रामामध्येच संपलं पाहिजे. आधी रमतच नाही तर थांबल कसं? रमत का रामात मन? रमत रामाकडे जात. देहातच खरंच रमतं. नाही. देहात विश्वात सगळीकडे. मग सांगा बरं, रमेती 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 कशाला रमेती? कळालं का रमेती आतापर्यंत? नाही नाही मला माऊली. काहीच कळत नाही खरंच. जे मन रामाला भजत, जे मन रामाला जाणत, जे मन रामाकडे जात आणि जे मन रामाला ओळखून रामामध्येच एक होत, त्याला म्हणायचं राम रमेती रमेती रमे राम मनोरमे. त्याच मन रामामध्ये संपलं. कुठं माती कळलं वळलं. न म्हणलेलं बरं, न म्हणल्यापेक्षा बरं. कुणी म्हणत नाही मन ती टवळी. मन कधी कधी फल दे. मिळाले की आज फळ तुम्हाला बी ना आम्हाला मिळाले की नाही? हो माऊली. हे वेदाचं एक रूप आहे म्हणजे गीता आहे. वेद संपन्न होय ठाई, परिकृपणायसा आन नाही. जे कानी लागला तेही वर्णाचाची. वेद संपन्न, वेद खूप संपन्न, ज्ञान संपन्न आहे, पण कृपण आहे. का बरं? सगळ्याला ज्ञान देत नाही. मग कुणाला देतो? 3 वर्णाला देतो, 1 वर्णाला देत नाही. तो कृपण आहे. वेद संपन्न होय ठाय, परिकृपण ऐसा आन नाही. पण कृपण लई याच्यासारखं कृपण कोणीच नाही. कसं आहे कृपण? जे कानी लागला तीही वर्णाचाची. 3 वर्णाला मोक्ष देण्यासाठी तो फलीभूत होतो, पण 4थ्या वर्णाला तो फल देत नाही. तो म्हणजे क्षुद्र, स्त्री वर्णावी. ती स्त्री क्षुद्र खाली लिहिले, तुम्हाला सांगते, वाचन झाले माझं. तो क्षुद्र वर्णाला देत नाही मोक्ष, लिहून ठेवले वेदानं. मग इथं त्याचं उत्तर पुन्हा खाली दिले, का देत नाही, त्याला कवा देतो, हे सगळं सांगितले. खाली ऐका आता. एरा भवव्यथा ठेलिया, स्त्री शूद्राधिक प्राणिया, अनवसर माननिया राहिला आहे. एरा भवव्यथा ठेलिया. भवव्यथा म्हणजे संसारातले दुःख, त्या ज्ञानामध्ये पिचत सडक पडलेले जीव, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा कर्म, पुन्हा कर्माचा साठा, त्यातून बाहेर काढत नाही शूद्राधिक स्त्रियांना. ऐका पुढे का बोलले, ऐका. स्त्री शूद्राधिक प्राणिया, अनवसर मांडनिया राहिला आहे. त्याला देत नाही म्हणून तू कृपण म्हणले त्याला. तरी मज पाहता ते मागील उणे. पण मला असं वाटतंय अर्जुना, ती उणीव आहे ना, 4थ्या वर्णाला ज्ञान दिले नाही, मोक्ष दिले नाही, म्हणून त्या 4थ्या वर्णाला त्या वेदाचं ज्ञान मोक्ष दिला नाही, म्हणून ते मोक्ष वेदाचे अंग असलेली गीता, त्या गीतेच्या द्वारातून हे उभी तयार करून त्या श्लोकाच्या माध्यमातून त्या शूद्र लोकाला पण मुक्तीच्या घरात आणले. त्याची उणी भरून काढली. म्हणून तुला बोलतोय, उणीव ठेवली नाही. हो मावशी, उडी भरून करण्यासाठी गीता मिळाली आपल्याला.
भाग्य. छान. आता ऐका. तरी मज पाहता ते मागील होणे फेडावया गीता आपणे. मागीच्या लोकाला आपण ज्ञान दिले नाही म्हणून त्यांची उणीव भरून काढण्यासाठी गीता आपण मी गीता उभा केली, तयार केली. वेद ठेवला वेद बैठला भलतेने सेव होवावया. वेदाचं ज्ञान गीतेच्या माध्यमातून त्यांना सेवन करावं, घ्यावं बुद्धीच्या द्वारे, आणि मग त्यानं ब्रह्मरूप व्हावं, मुक्तीच्या घरात यावं, त्यांचं कल्याण व्हावं. त्या अज्ञानामध्ये दुःखात पिचत पडलेल्या लोकांना सुखात आणावं, म्हणजे मोक्ष द्यावं. म्हणून नंतर ती उणीव भरून काढण्यासाठी मी ते वेदाचं ज्ञान गीतेमध्ये भरभरून आणलं आणि सर्व लोकांना ते मोकळं केलं. गीता कुणाही वाचा, त्याला वर्णाचा जातीचा काहीही तिथे नियम ठेवला नाही, असं भगवंत पुन्हा पुन्हा सांगायले. आता ऐका. किती वाजले? 8-10 झाले का? हॅलो. आणि मग 6 मिनिटं आहेत माऊली. 8-6 झाले. अजून 5 मिनिटं घेते. 9 वेळ झाला तर 12 वेळा करते. हो माऊली. ठीक आहे. हो घ्या माऊली. भाग्य आमचं. आम्हाला गीता सांगायला सुद्धा आणखी तुमच्यासारखे सद्गुरू पाठवले कृष्ण परमात्म्यानं. किती आमचं भाग्य. नाही बेटा, आई तर मला राजा काही नाही. तुमचं पुण्य तुम्हाला बोलतो. इथं माझं काय नसतं राजा. नाही अर्थे रिगोनी मणी श्रवणे लागोनी कानी जपमिषे वदनी वसोनिया. त्या भगवंताचं स्वरूप, त्या भगवंताचं नाम मुखात, त्या भगवंताची स्थिती हृदयात, त्याच्या ऐक्य वृत्तीच्या द्वारे करून घेणारा व्यक्ती तुला मी मोकळा करून दिलाय. कसा दिलाय? नाही अर्थे रिगोनी म्हणे. ह्या गीतेचा अर्थ तुझ्या मनामध्ये शिरावा. रिगोनी म्हणजे शिरणं. श्रवणे लागोनी काणी, त्या गीतेचे श्रवण तुझ्या कानाला लागून ते आत जावं आणि आतल्या परमात्म्याला प्रगट करावं. असं माझं श्रवण आहे. ते कानातून आत जावंच आणि मनामध्ये ते बोध शिरावाच. जप मिशे वदनी, माझं नाम जपाच्या द्वारे मनात ठेवावं, असं तुला नाना रूपानं माझं वर्णन मी सांगितलं. ए गीतेचा पाठ जो जाणे, जो गीतेचा पाठ करतो, ऐका, जो जाणून करतो. ए गीतेचा पाठ जो जाणे. पाठ करतात, न कळता बी करतात, करून बी करतात. पण न करता काहीतरी वाया जात नाही, आणि कळून केलं तर तात्काळ मोक्ष होतो, आणि न कळता केलेला त्याला जन्मांतरी घ्यावं लागतात, असं भगवंत इथं बोलतात. समजून घ्यायची गोष्ट आहे. गीतेचा पाठ जो जाणे. ऐका आता, ज्यांच्या हातात गीता आहे ते काय त्यांना काय फले, नीट ऐका. ए गीतेचा पाठ जो जाणे, तयाचे नि सांगातीपणे, गीता लिहून वाहने पुस्तक मिशे. बाप्पा ऐका, खूप छान आहे, खूपच मस्त आहे बरं का. एक मिनिट, उद्या पेन नाही माझा. इथं ऐका, एक राऊंड कर तुमच्या त्याच्या पुस्तकाने सगळे, त्याचा राऊंड स्टार्ट करा त्या शब्दाला. मी तर बोलू असणार आहे. तुम्ही किती सांगा बरोबर, मी नंतर. एक मिनिट 1461 ऐका. गीतेचा पाठ जो जाणे, तयाचे सांगातीपणे. ज्यानं गीता जाणली आणि जगाला पण दिली, त्याची संगती जरी केली, ऐका, तयाचे नि सांगाती बने, त्यांची संगती करावी. गीता लिहूनी वाहने, गीता लिहावी आणि आपल्या जवळ ठेवा, बाळगावी. वाहने म्हणजे जवळ बाळगावी. त्यांचं काय फल ते कालच्या वेळी सांगितले ते ऐका आता. ऐसेशा मी सकटा संसाराचा चोहटा, गवादी घालीन चोखटा मोक्ष सुखाची. मग त्याला माझ्या सकट मी मिळतो, माझं ज्ञान नाही मिळत. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली, तुमच्यासारखे ऐका, त्याला काय होतं, त्याला मी प्राप्त होतो, मी मिळतो, मी सगटा, माझ्या सकट त्याला सगळं काय देतो मी.
मी सकटा ऐकाले मस्त आहे हो. संसाराचा चोखटा गवाती घालीत चोखटा मोक्ष सुखाचे. मग संसाराचा चोखटा म्हणजे चोखट्यावर म्हणजे रस्त्यावर काय म्हणले दुकानी, तसं जन्म मृत्यूचं काय दुकान म्हणले. तशा जन्म मृत्यूच्या चोहोट्यावर मी त्याला मोक्ष सुखाचं अन्न सत्र घालतो म्हणजे ज्ञान सतत देतो. कोणत्या ना कोणत्या रूपात त्याला त्या गीतेचं ज्ञान त्याला देतो मी. अन्न सत्र जसं सतत आहे तसं त्याला मी ज्ञान सतत जन्मांतर दे. एका जन्मात त्याला मोक्ष कसा होईल, त्याला गीताच कळत नाही, वाचन करते. म्हणून जसं अन्न सत्र चालूच राहते, कुणी या जेवण घ्या, तसं कोणत्या जन्मात त्याला मी सोबत राहतो. मग जेव्हा त्याला गीता जाणली त्याला प्राप्ती माझी होती. साष्टांग दंडवत माऊली. होती ना त्या गीतेच्या चर्चेतून. जसं अन्नसत्र चालूय तसं त्याची चर्चा सतत केली तर भगवंताची प्राप्ती बुद्धीला झाली. अन्नसत्र सतत असतं, जेवायचं यायचं जायचं. तसं गीतेची चर्चा सतत केली तर सतत त्या बुद्धीला भगवंताची चावल झाली. खूप छान माऊली, खूप सुंदर. म्हणी ह्या गीतेचा अर्थ मनामध्ये शिरावा. श्रवण लागोनी कानी त्या गीतेचं श्रवण करून ते बोध मनामध्ये थांबावा आणि त्या गीतेचं त्या भगवंताचं नाव तोंडात राहावं. जपमिषे वदनी वसोनिया किती सांगितलंय बरं, का बरं कळत नाही आपल्याला सांगा. मनात शिरावी, आधी मन घेतले. कुठे शिरावी गीता? मनात. बोध कानात आणि जप वाणीत. सांगा बरं काय अवघड आहे, सांगा बरं. मी सांगितलं का नाही कटकून तुम्हाला? किती छान. सगळ्या इंद्रियांना किती सेवा करतात, किती सुंदर. मनात मनात सांगते कुणीकडे कसं पडते का तो? आधी गीता मनात शिरावी हे सांग ना. तिरके का मनात सांग बरं प्रेरणा, हे बोल की चालू विषय. नाही माऊली, वाचून कळत नाही, काही समजत नाही. मग त्यांना सांगितलं की ही गीता मनात शिरावी, श्रवणाच्या रूपाने ती आत जावी आणि बोधाच्या श्रवण मनकानातून आत जावं आणि वाणीमध्ये जप व्हावा. तेव्हा तुला मी मुक्ती देतो. हे वाचता तर नाही का तुम्ही? तिसरं बोलत नको तू सर्वेंद्रिय पिरेंद्रिय. तेव्हा तुला मी माझ्याकडे घेतो, तुझ्यासोबत मी येतो, तुला मधुर करून टाकतो. हे पुढचे का आधीचे सांगा. आधी हे कर, मनात शिरावी गीता. श्रवणाच्या द्वारे तुझा बोध आत जावा आणि वाणीमध्ये माझं नाव यावं. काय करावं वाटतं? जप थोडा केला, माळा हरविल्या की झालं. येड्याचा बाजार आहे सगळं. ते नाम आहे आणि हे ज्ञान आहे. ते मागायसाठी केलं तू. एवढं होते, असं करते, इतका लाभ करते, तितका लाभ करते. एक मागायचे लक्षण सगळे. एवढा करते, पाठ करते, रात्री करते, दुपारी करते, सांच्याला करते, त्याला मागते. संपलं तुझा जप, गेला मातीत. गेला की मागू मागू घेतलं तर जप संपला. हो माऊली. जप केलं की लगेच मागायचं. मग हे पाहिजे म्हणून करायला त्याला द्यावं लागते. त्याला कामगार केलं, हे दे, हे कर, हे माझं काम कर. नोकरी होती, त्याला करायला होती, मागती मरुस तर मागती भीक. त्याला प्राप्त केल्या मागायचं राहतच नाही. त्याला ओळखण्यावरती तुझं काय ठेवतच नाही आणि त्याला ओळखीता येत नाही. याचं थोबाड मागायचं थांबतच नाही. मरुस तर पहाटे उठती 2 लाख 3 लाख. वाघ माय गुंडी, शेणाची गुंडी तोड मागती का? मागती कशासाठी? कुणासाठी? काय मागवा हे तर कळतं का? आत्मज्ञान दे. मी कोण हे मला कळू दे. पाप पुण्य संपू दे माझे आणि पुढे होऊ देऊ नको. माझ्याकडे एक क्षणभर पाप होऊ देऊ नको. तिथं मन बळ करून ठेवलं आणि जप करती. ते ढिगारे कोण द्वायचे? बाय आंबाबाई
जप करते मी. कुणाला सांगते जप तू? एक मागणं बंद कर, मग जप कर. पाठ करते. काय करावं हे बी कळना. त्याची प्राप्ती करावी, त्याला हाम करावी, त्याला आवाज द्यावा आणि त्याला ओ म्हणावा, असा जप करावा. त्याला धावून यावं आणि तुला त्यानं साथ द्यावी आणि तुला सोबत घेऊन जावं. असं कर काहीतरी. आता पसारा करून ठेवला. हा चुकलं का? नाही हो माऊली, थांबते मी. नाही माऊली, अगदी बरोबर आहे. काही मागायचं, काही मागायचं, काही मागायचं. मी जप करते. लोक वाटतो काय पुण्यवान निवड पाप आहे तू. म्हणणारा पापाचा सगळा तुझा. मागण्यासाठी करती तू. तो करती सो जगाला करती. पर्वत कुठली त्याला ओळखलंस का? जाणलं का त्याला? नाही ना? मग जाण आता. तो जप म्हणजे श्रवण आहे. त्याचं कळणं म्हणजे ज्ञानाचं दान आहे आणि त्याच्या अनुभूती म्हणजे संताचा प्राण आहे. तिकडे ना टप करतील, टप वागत टप बोंधू. मी करते पुन्हा आणि एवढ्या माळा केल्या. सांगते कुणाला का तू? कशासाठी केल्या कळते की आम्हाला? एवढ्या केल्या. त्याचा बाजार सगळा. चला गीतेचा पाठ जो जाणे तयाचे सांगाते पणे. गीता नेऊन वाहने पुस्तक विषय. जो गीतेचा पाठ करतो, जाणून करतो, तयाचे सांगाते पणे त्याची संगती करावे. क्रमे मोक्ष हातात देतो अर्जुना. जो गीतेला जाणून पाठ करतो त्याची संगती कर. का? त्याचं व्हायब्रेशन असते. त्याच्या लहरी घे. त्याच्या डोळ्यात तुझ्याकडे नजर टाकली तर तू मुक्त होशील. तुझं पाप जाईल, तुझा वास्तू चांगला होईल. तुला भगवंत धावून हातात हात देईल. संगातीपणे. हो माऊली, त्याची संगत कर. काय सांगितलं? आई मम्मी कधीच कळालं नव्हतं. तुम्ही सांगितलं किती आनंद व्हायला, किती छान वाटायला. आपण गीता जो जाणे त्याची सांगातीपणे. जो जाणून जगाला देतो आणि स्वतःमध्ये पण ठेवतो त्याची संगती कर. कळतं का एवढं? कधी वाचले का मीनाची? नाही माऊली. तिथं वाचली, मी इथं वाचली. वाचली काय उकली तू? आई बाया ग माई, ओढ्या येड्या बाया. वाचले म्हणत नाहीत आम्ही. शांतपणा, निवांतपणा. आता एका दिवशी 6 घंटे वाटल्या. काय कळतं का? बोऱ्यामध्ये पाठीचा मानाचा जबरदस्ती बसली तिथं. कळालं का? माती दगड काही सांगा कोणी. बोला कुणाचा टाप आहे बोलायची लोकाला. चला तयाचे सांगातीपणे. गीता लिहून वाहने पुस्तक विषय. गीता लिहावी आणि सोबत ठेवावी. ज्यानं गीता जाणली त्याची संगती धरावी. ऐसे सामी सकटा संसाराचा चोहटा. गावादी गालीन चोखटा मोक्ष सुखाचे. पर्याकाशी वसावया, पृथ्वीवरी वैसावया. रवी दीप्ती राहटावया, आवार नभ. अंतरिक्षामध्ये फिरायचं असेल पक्षाला तर आकाशच लागते. पृथ्वीवर बसायचं आकाशच लागते. सूर्याची किरण पसरायला आकाशच लागते. तसं माझ्या प्राप्तीला मीच लागतो. साष्टांग दंडवत माऊली. विमान पक्षी अवकाश लागतो. परत बसायला पृथ्वीवर पोकळीच लागते, आकाशात लागतं. सूर्याची किरण जगात पसरायला आकाशच लागतो. तसा मी कळायला मीच लागतो. माझ्याद्वारे मी कळतो अर्जुन. संत रूपानं मीच येतो, ग्रंथ रूपानं मीच असतो. गीतेमध्ये माझंच वर्णन आहे. सगळा मीच आहे.
आणि तू देहाला म्हणतो देह मीच आहे, चलू द्या. त्याला मी सांगते ते कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुणी जाऊ नका, बोलू पण नका, मला बोलायचंय. कुणीही बोलू नका.